या ठिकाणी पहिली ओव्हर गुलाबराव महाराज वर्सेस रामराज्य 11. या ठिकाणी उचलून मारलेला चेंडू आणि हा षटकार. गुलाबराव महाराज वर्सेस रामराज्य 11. या ठिकाणी पहिली ओव्हर 16 रन गुलाबराव महाराज 11. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत आमचे रवी सोनवणे जाखोडचे खेळाडू. खूपच चांगले हे खेळाडू. या मॅच मध्ये रामराज्य 11 यांनी टॉस जिंकलेला होता आणि घेतलेली होती ती फिल्डिंग. या ठिकाणी पंचांचा निर्णय हा वाईट बॉल. स्कोर रन वाढताना 17 रन. या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने हा खेळलेला चेंडू आणि 2 रन काढून घेतलेले यांनी शंकर पवार यांनी गुलाबराव संघासाठी. उचलून मारलेला हा चेंडू आणि धवळू पवार यांनी घेतलेली अशी उत्कृष्ट कॅच. स्कोर बोर्ड या ठिकाणी 20 रन 1 विकेट 1.3. बॉलर रवी सोनवणे या टीमचे आयकॉन खेळाडू. राजू दादा काहीतरी सांगताना त्यांच्या खेळाडूंना. शंकर पवार यांची विकेट पडलेली. पुढचे बॅट्समन प्रसाद सर या ठिकाणी जाताना खूपच चांगले बॅट्समन आहे ते. पॉवर प्ले मध्ये खूपच चांगली बॅटिंग करतात. बघूया बॉलिंगला रवी सोनवणे संकेत सोनवणे कीपर. या टीमचे आयकॉन लकी आणि राजू दादा. या ठिकाणी रवीचा चौथा बॉल खेळतील प्रसाद भाऊ. या ठिकाणी उचलून मारलेला हा चेंडू आणि जातोय तो चौकार. या ठिकाणी अंपायरांचा इशारा ओव्हर समाप्तीचा.
खूपच चांगली बॅटिंग होती या गुलाबराव महाराज संघाकडून. अंपायर महाले दादा अँड दीपक मोहिते. डांग सोंदाना प्रीमियर लीगला यूट्यूब लावायला सौजन्य धंदाई मेडिकल डांग सोंदाने राकेश खैरनार. या ठिकाणी कट होता आणि हा कॅच होता पण घेतलेला नाही. तो कॅच सुटलेला आहे आणि बॉलर जातो. या ठिकाणी फुलटॉस बॉल होता हा पण केलेला आहे तो प्रसाद भाऊंनी मिस. या ठिकाणी खूपच गंदी मिसफील्ड. या ठिकाणी रामराज्य 11 संघ बॉलर नाराज होणारच. राजू दादा संघाचे आयकॉन खेळाडू राजू दादा आणि लक्ष्मण. आणि उचलून मारलेला हा चेंडू आणि जातोय तो चौकार. या ठिकाणी बॅट्समनांनी रेडारवर घेतलेलं आहे रामराज्य संघाला. आता काही करायचंय तर आयकॉन खेळाडूच काही करू शकतील. राजू दादा ओव्हर समाप्तीचा इशारा दीपक मोहिते यांच्याकडून. डांग सोंदाना प्रीमियर लीग सीझन 1 या ठिकाणी या ठिकाणी 33 रन. या ठिकाणी पुढचे ओव्हर घेऊन येत आहेत लकी. फिल्डिंग मध्ये प्लेस करतायत या ठिकाणी फिल्डर राजू दादा संघाचे आयकॉन खेळाडी. या ठिकाणी यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर धंदाई मेडिकल डांग सोंदाने राकेश सोनवणे. या ठिकाणी चुकी झालेली राकेश खैरनार
खूपच चांगल्या स्वभावाचे माणूस आमचे मामाश्री. या ठिकाणी दुसरा बॉल लकीचा आणि उचलून मारलेला हा चेंडू आणि आयकॉन खेळाडू आहेत बॉलच्या खाली आणि हा मस्त असा कॅच. खूपच चांगली बॉलिंग या ठिकाणी लकी द्वारा. खूपच चांगली बॉलिंग करतात ते. ऑलराऊंडर आहेत ते ऑलराऊंडर. खूपच चांगली बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा करून घेतात ते. संकेत नाना त्यांना काहीतरी टिप्स देताना आता. आता राजू दादा स्लेजिंग करताना गुलाबराव महाराजच्या खेळाडूंसंगे. खूपच चांगला बॉल या ठिकाणी. खूपच चांगले बॉलर आहेत ते. मी तुम्हाला मगाशीच बोललेलो खूपच चांगली बॉलिंग करतात ते. आणि उचलून मारलेला हा चेंडू आणि राजू दादा परत चमकलेले राजू दादा. ते बॉलच्या खाली आणि बॉल सुटत नाही त्या म्हणतात. खूपच चांगली या ठिकाणी बॉलिंग लकी द्वारा. दोन्ही आयकॉन खेळाडू लकी राजू दादा आणि लकी. गुलाबराव महाराज 11 वर्सेस रामराज्य 11. डांग सोंदाने प्रीमियर लीग सीझन 1. या ठिकाणी गणू मामा बॅटिंग. खूपच मोठी विकेट या ठिकाणी झालेली आणि लकी हा हॅट्रिक बॉलवर. आता बघूया नेक्स्ट बॅट्समन कोण येतं गुलाबराव महाराज संघाचे. पण खूपच सुंदर या ठिकाणी बॉलिंग करताना संघाचे आयकॉन खेळाडू लक्की या ठिकाणी. या ठिकाणी 35 रन 4 विकेटच्या नुकसानीवर 3.5 गुलाबराव महाराज संघ. खूपच स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. आमचे राजू दादा कॉन्व्हर्सेशन करताना गुलाबराव महाराज संघाच्या खेळाडूंसंगे. पण खूपच चांगली मॅच आतापर्यंत. बघूया लक्कीचा हा पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल. अंपायर महाले दादा आणि दीपक मोहिते. या ठिकाणी खूपच चांगला मारलेला हा बॉल आणि खूपच चांगली फिल्डिंग. रामराज्य 11 वर्सेस गुलाबराव महाराज 11 या संघांकडून. मागची मॅच श्री गणेश ॲग्रो 11 वर्सेस
जय बजरंग बुंडाटे 11 या संघांमध्ये होती आणि समर मोरे यांनी खूपच चांगली बॅटिंग केली त्या ठिकाणी. या ठिकाणी खूपच चांगला हा मारलेला चौकार. खूपच चांगले बॅट्समन आहे ते. बॉलिंगला आहेत ते देवाभाऊ मोहिते, लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. कट मारतात ते बॉलिंग मध्ये कट. खूपच चांगले बॉलर या ठिकाणी. बघू शकतात खूपच चांगली बॉलिंग करताना ते त्यांच्या संघासाठी. 40 रन. खूपच चांगला खेळलेला हा बॉल आणि 1 रन. आता परत गेलेले प्रसाद भाऊ या ठिकाणी स्ट्राइक वर. बघूया प्रसाद भाऊ आता काय करतात पुढच्या चेंडूवर. आणि या ठिकाणी खूपच मोठी अपील, बट पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. गुड डिसिजन. या ठिकाणी पंचांचा निर्णय वाईड. प्रसाद वाघ या ठिकाणी खेळत आहेत. आणि या ठिकाणी खूपच स्लो फिल्डिंग. 2 रन काढलेले ते प्रसाद भाऊंनी. खूपच चांगली बॅटिंग आतापर्यंत, खूपच चांगली बॉलिंग आतापर्यंत. खूपच रोमांचक मॅच होताना ही गुलाबराव महाराज 11 वर्सेस रामराज्य 11. आणि हा उचलून मारण्याचा प्रयत्न करतायत ते प्रसाद भाऊ, बट कनेक्ट होईना. 44 रन. 4 विकेटच्या नुकसानावर 5 ओव्हर कंप्लीट या ठिकाणी. प्रसाद वाघ खेळतायत 10 बॉल 10 रनांवर. आणि पंकज जगताप खेळतायत आमचे मित्र 6 रन आणि 4 बॉलांच्या याच्यावर. या ठिकाणी रोल बॉलर या ठिकाणी आलेला आहे लकी. मेन बॉलर रामराज्य 11 साठी आतापर्यंतचा. या ठिकाणी मिस फिल्डिंग राजू भाऊ यांच्याकडून, बट सर्वांना माहिती आहे या ठिकाणी उचलून मारण्याचा प्रयत्न करतायत प्रसाद भाऊ या ठिकाणी, पण सर्वांना माहिती आहे ते कोणते खेळाडू आहेत. खूपच मोठे मोठे षटकार मारतात. खूपच चांगले बॅट्समन आहेत ते.
या ठिकाणी खूपच चांगली बॅटिंग या गुलाबराव महाराज 11 या संघाकडून. संकेत सोनवणे संघाचे मालक, रामराज्य 11 हा संघ. या ठिकाणी मारायचा प्रयत्न करतायत बट लकी या ठिकाणी रोल बॉलर, मेन बॉलर या ठिकाणी या संघासाठी. या ठिकाणी खूपच चांगली बॉलिंग लकी यांच्याकडून. स्कोर झालेला आहे ते 48 रन, 4 विकेटच्या नुकसानीवर 6 ओव्हर कंप्लीट. खूपच चांगली ओव्हर या ठिकाणी आयकॉन खेळाडू लकी यांच्याकडून. 4च रन आलेले आहेत या ओव्हर मध्ये. अभिनंदन करावंच लागेल. तुमच्या बिना सोमास कुठे ह्या स्पर्धेला. मरलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी आमचे मित्र राजू भाऊ बोलायला उचलते फेडतील यष्टी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत सिंगल रन प्राप्त करतील फलंदाज. नक्कीच या ठिकाणी 2 बलाढ्य संघ आपल्या समोर लढत. गुलाबराव महाराज वर्सेस रामराज्य 11. फलंदाज सच होईल गोलंदाजी बरकावरती. नक्कीच या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो तुमच्या धावसंख्या बरोबर आहे ती 49 धावा. आणि अगदी बॅटीने कडा घेतला आणि बॉल गेला. बॉलाने तर टनच घेतला परंतु मित्रांनो एकच रनावर संतोष मानावा लागेल. एक रनाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचील. तुमचे समीकरण आहे 4 बाद. 50 अंकावर तुमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 7 वर घेऊन आलेत तुमचे मित्र. टप्प्याचा बॉल बॅट फिरकावले
बॉल जाईल षटकारच्या रुपयाने फटकार व्याला जबाब गरज होती त्या फटक्याची तो फटका येऊन गेलाय तुमच्या खात्यात त्या फटकाराचं नाव आहे षटकारच्या रुपयाने फटकार मारलेला आनंदमय वातावरण गावाचं नाव आहे डांग समदान नक्कीच मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढे कमीच अगदी मोठी मेहनत करून या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला भेटीला आणलेली आमच्या आयोजकांनी नक्की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आणि बघू ह्या ठिकाणी समोरच्या दिशेला क्षेत्र रक्षण तैनात ह्या ठिकाणी मित्रांनो जर कॅच आला तर तुम्ही नक्की डोळे झाकून मागे निघावं नाव आहे आमच्या मित्राचं थवळू भाऊ पवार गुड स्वभावाचा माणूस मित्रांनो लाजबाब गावाचं नाव आहे चिंचपाडा चिंचपाड्याची शान नक्कीच ह्या ठिकाणी माघारी परतवलंय तुम्हाला धावसंख्या बुरडावर जाऊन पोषेल समीकरण आहे तुमचं 5-56 धावा स्पर्धेचा तिसरा दिवस आनंदमय वातावरण मोठ्या संख्येने क्रिकेट चाहत्यांनी ह्या ठिकाणी हजेरी लावलेले आमचे काका मामा बाबा मोठ्या भाऊच्या नात्याने मित्रांनो मोठे माणसं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं अभिनंदन करावंच लागेल त्यांचं कौतुक करावंच लागेल कारण मित्रांनो क्रिकेटचा खेळ कुठेही असो त्या ठिकाणी जर प्रेक्षक नसतील तर मित्रांनो आपल्याला देखील मूड येत नाही खेळायचा आनंद वाटत नाही खेळण्यामध्ये म्हणून मित्रांनो वारंवार म्हणतो जे प्रेक्षक आले त्यांचं अभिनंदन करतो फलंदाज साज आणि बॅटीने कडा घेतला बॉल गेला थर्ड बेंचच्या दिशेला आणि ह्या ठिकाणी अगदी तुम्हाला येवा लागेल माघारी नक्कीच माघारी परतावा लागेल डांग समदाना प्रीमियर लीग मित्रांनो ह्या ठिकाणी ग्लोबल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लाईव्ह आपल्या फिटीला आलेली गावाचं नाव आहे डांग समदाने नक्कीच मित्रांनो आयोजक या स्पर्धेचे नक्कीच मित्रांनो दीपक भाऊ मोहिते असते संकेत भाऊ सोनाने म्हणजे जयंत भाऊ चव्हाण समाधान भाऊ मोरे भूषण भाऊ बोरचे आदित्य भाऊ भाविस्कर कुणाल भाऊ काकुळते सोनू भाऊ वाघ मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच ह्या माणसांचं अगदी मला ह्या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी संधी दिली नक्कीच मित्रांनो तुमचं कोणत्या शब्दाने आभार मानावं फलंदाज सच होईल गोलंदाजी बरकाबर या फुटला टच केलेला चेंडू बेलाला उचलला फेकला एसटीच्या दिशेनं तोपर्यंत ही करण पूर्ण होईल नक्कीच एक रनाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची षटक क्रमांक 7चा खेळ संपला धावसंख्या बोर्डावर आहे तुमची 6 बाद 57 धावा नक्की फलंदाजी गोलंदाजी मार्कावरच फलंदाज सज होईल कुणाल भाऊ मस्त षटक क्रमांक 8 घेऊन आलेत आमचे मित्र कराळ्या पड्याची शान नाव आहे राजू भाऊ सोनवणे नक्कीच ह्या ठिकाणी गोलंदाजीचा कारभार सांभाळतील रामराजे इलेवन संघा कन्ना षटक क्रमांक 8 आणि पहिल्याच बॉलावर प्रहार केले बॉल जाईल सीमा पार 4 धावा नक्कीच पहिल्याच बॉलावर आक्रमण केलं बॉलाला पाठवलंय अगदी सीमा पारच्या दिशेने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची 4 बाद 61 अंकावरती षटक क्रमांक 8चा दुसरा बॉल आणि नक्कीच या ठिकाणी
दुसरा षटकार मारलेला आहे. पहिला चौकर आणि दुसरा षटकार सजवलाय. लाजवाब म्हणावा लागेल. नक्कीच या ठिकाणी हळूहळू रनाची गती आणि मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी एक रन तर पूर्ण करते आणि बघू दुसऱ्या रनाची माग आहे. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच तुम्हाला माघारी परतावा लागेल. काही काम नव्हतं तुमचं पळायचं असं मला वाटतं, परंतु तुम्ही खेळत होते. मी फक्त बोलतो कारण तुमच्या बॅटर मधून 2 फटके आलेले होते. एक षटकार आणि एक चौकार. काही काम नव्हतं तुमचं रन घेण्याचं, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. यावा लागेल तुम्हाला माघारी. अगदी तंबूच्या आश्रयाला यावा लागेल. आणि नक्कीच विकेट क्रमांक 7 चा खेळ संपवलाय. राम राजे 11 संघाने अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. गुलाबराव महाराज संघाचे फलंदाज अगदी 7 आउट करून तंबूच्या आश्रयाला बसवलेत. न्यू फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये. षटक क्रमांक 7 चा खेळ संपलाय. 8वा प्रगती पथावरती 8व्या ओव्हरीचा 4था बॉल घेऊन जातील राजभाऊ सोनने. नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल, उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल रामराजे 11 संघाकडनं. फुटला टच केलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी अगदी अंदाज घेता नाही आला या संघाने. बॉल जाईल सीमा पार. 4 धावा. या 4 धावाने धावसंख्या बोर्डावर तुमची पोशील 7 बाद 72 या अंकावरती. हळूहळू रनाची गती वाढवताना या ठिकाणी षटक क्रमांक 8व्याचा 5वा बॉल प्रगती पथावरती सामना करते फलंदाज. फिल्डिंग तैनात आणि बघा ह्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाकार दिलाय. षटक क्रमांक 8व्याचा नक्कीच लास्ट बॉल प्रगती पथावरती असेल. या ठिकाणी तुमचे रन आहे धावसंख्या बोर्डावरती. समीकरण आहे 7 बाद 72 धावा. फलंदाज सजवाईल गोलंदाजी बरकावरती आणि मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी अंक 1 पिंक फटका आलाय. जाईल बॉल षटकारीच्या रूपाने फटकार. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 8व्याचा लास्ट बॉलावरती फटका सजवलाय. षटक क्रमांक 8 चा खेळ संपू. धावसंख्या बोर्डावर आहे 7 बाद 78. नक्कीच 78 धावा उभारल्या आहेत. नक्कीच षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती
78. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती घेऊन आलेत रवी सोनवणे. म्हणलेला चेंडू आणि बघू एक रन तर निश्चितच पूर्ण करतील. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार का बरं मरण्याच्या नादात, परंतु बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल हा चेंडू. उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल. रविभाऊ सोनवणे ह्या ठिकाणी 9वे षटक आणि लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि नक्कीच ह्या ठिकाणी व्हाईटचा निर्णय आले आमच्या थर्ड अंपायरकर. नक्कीच निर्णय घेऊन आम्हाला सांगतील. नक्कीच मित्रांनो थोडा वेळ थांबायचा आहे. आणि ह्या ठिकाणी नक्कीच निर्णय जायतोय आमचे मित्राच्या म्हणजेच पंचाच्या बाजूला. पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र गोड स्वभावाचा माणूस नाव आहे दीपक भाऊ मोहिते. नक्कीच अभिनंदन करावा लागेल. आणि बघू ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय फाईट. नक्कीच या ठिकाणी दुसरा बॉल निश्चितच फाईट असेल. षटक क्रमांक 9 हाताळताना ह्या ठिकाणी रविभाऊ सोनवणे. आणि बघू या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय ते आपल्यापर्यंत. आणि नक्कीच आणि नक्कीच दीपक भाऊ काय आहे मला सांगायचं आहे. अगदी नो बॉल या ठिकाणी नक्कीच नो बॉलचा इशारा केलाय. आणि नक्कीच नो बॉल आहे. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार का बरं. आणि अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू अगदी आणि नक्कीच ह्या ठिकाणी अगदी थ्रो झाला असता तर माघारी परतावा लागला असतं तुम्हाला. परंतु नक्कीच ह्या ठिकाणी एक रन चोरून घेतला तुम्ही असं म्हणावं लागेल. धावसंख्या बुरडाबड जाईल तुमची 83. आणि एकदम उत्कृष्ट गेंदबाजी भडावी लागेल. षटक क्रमांक 9 हाताळत आहेत. षटक क्रमांक 9चा लास्ट बॉल आणि लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी 2 निर्धाव चेंडूच्या रूपेने टाकलेले. षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे.
धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते 8 बाद 86 धावा. 86 87 रन जिंकण्यासाठी लागतील. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. रामराजे 11 वर्सेस गुलाबराव महाराज 11.
षटक क्रमांक पहिला सामना करतील आमचे मित्र राजू भाऊ. नक्कीच या ठिकाणी राजू भाऊ सोनवणे राजू भाऊ सोनवणे या ठिकाणी आणि मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी चौकारच्या रुपयाने लाजबाब. नक्कीच ह्या ठिकाणी लाजबाब फटका सजवला आणि नक्कीच मित्रांनो व सुंदरा कृषी उद्योग चौकार फडावा लागेल ह्या ठिकाणी. लाजबाब जो फटका यायचा होता तो आलाय तुमच्या खात्यामध्ये. मरण्याच्या नादात परंतु बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. करायचे आहेत तुम्हाला 87 रन. पोचायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे 87 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. फिल्डिंग तैनात आणि अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू. बोलाने बेटीचा कुठलाही संपर्क नाही. अगदी माहेर आहेत राजू भाऊ सोनवणे. फलंदाजी मध्ये माहेर आहेत मित्रांनो. फलंदाजी मध्ये माहेर आहेत. अनुभव मोठा आहे त्या माणसाला. परंतु ह्या ठिकाणी बॉलाने बेटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल जाईल निर्धापूत चेंडूच्या रूपाने. षटक क्रमांक पहिल्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती. मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर टप्पा पडलेला. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे बिनबाद 5 या अंकावरती. नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाठला सुरू केला 87 रनाचा. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी डांगसंताना प्रीमियर लीग पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचं हरीचे स्वागत. या स्पर्धेचे आयोजक दीपक भाऊ मोहिते, संकेत भाऊ सोनवणे, अनंत भाऊ चव्हाण, समाधान मोरे, भूषण भाऊ बोरशे, आदित्य भाऊ वविस्कर, कुणाल भाऊ काकुळते, सोनू भाऊ वाघ. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमीच. राकेश भाऊ खैरनार, धंदाई मेडिकल. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच ह्या माणसांचं मित्रांनो. या स्पर्धेला मोठं योगदान ह्या माणसांचं नव्हतं घेतलेच गेल्या पाहिजे. डांगसंताना प्रीमियर लीग आपल्या भेटीला आणून दिली मित्रांनो आपल्या आयोजकांनी. समोरच्या दिशेला आणि नक्की ह्या ठिकाणी गलत फटका खेळून बसले तुम्ही आणि नक्कीच तुम्हाला माघारी परतावा लागेल. अगदी शेलबाद झालेत राजू भाऊ सोनवणे आणि मेड ऑफच्या दिशेला मारलेला चेंडू फिल्डर तैनात होता. उत्कृष्ट नाईस कॅच. आणि नक्कीच या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता परंतु मित्रांनो
बॉल आणि बॅटीचा कुठलाही संपर्क नाही. लकी आमचे मित्र लकी भाऊ पवार त्या ठिकाणी अध्यापकाच्या दिशेने फटका सजवलेला. दोन दोन फिल्टर धावता पळता बॉलाला उचललं फेकलं यष्टी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत 2 रन मिळतील आपल्या खात्यामध्ये. मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि नक्कीच ह्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. नक्कीच अगदी फुटला टच केलेला टच केलेला चेंडू 1 रन तर निश्चितच पूर्ण करतील आणि नक्कीच षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. 1 बाद 10 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तुमची. तिसऱ्याचा तिसरा बॉल प्रगती पथावरती फिल्डिंग तैनात. एक बाय एक्स्ट्रा कव्हर फिल्डिंग आणि बघू अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलाचा स्पीड जास्त असल्यामुळं ह्या ठिकाणी प्रयत्न देखील करू शकले नाही फलंदाज धवळू पवार. आणि बघूया ठिकाणी लाजवाब. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी भाऊ कॅच घेऊन आनंदाचे मॅचेस पटवतो आणि नक्कीच फलंदाज उठून तंबूच्या आश्रयाला येताना नाव आहे धवळू भाऊ पवार.
पाचवा बॉल प्रगती पथावरती न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये सामना करतील आणि नक्कीच या ठिकाणी दृष्ट गेंद टाकलेले बॉलाने बेटीचा कुठलाही संपर्क नाही बॉल जाईल निर्धाव चिंटूच्या रूपेने षटक क्रमांक तिसऱ्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती असाल चारी दिशेला आनंदमय वातावरण फिल्डिंग तैनात आणि नक्कीच या ठिकाणी अगदी 2 बॉल निर्धाव चिंटूच्या रूपेने पाठवलेत षटक क्रमांक 3चा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल 2 बाद 12 या अंकावरती रामराजे 11 वर्षस गुलाबराव महाराज लढत आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ह्या ठिकाणी दोन्ही पुलाडे संघ आहेत वेळीचं काळच सांगून देईल बॉल आहेत 42 रन बनवायचे आहेत तुम्हाला 75 42 बॉलामध्ये 75 रन बनवायचे आहे षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती लेफ्ट हँड बॅटमॅन ह्या ठिकाणी रामराजे 11 संघाकडनं अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना लेफ्ट हँड बॅटमॅन आणि बघू ह्या ठिकाणी बॉल आणि बिटीचा कुठलाही संपर्क नाही हे अनुषंगाने बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं नक्कीच भरवायचे आहेत तुम्हाला 87 धावाचा पाठला सुरू आहे या ठिकाणी रिवर्सचा फटका मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच ह्या ठिकाणी लाजवाब कॅच बनावा लागेल अगदी माघारी परतवलाय लगेच या ठिकाणी षटक क्रमांक 4चा तिसरा बॉल प्रगती पथावरती आहे न्यू फलंदाज दाखल झालाय क्रीज बोर्डावरती बघू आपल्या संघाला पोचवायचं आहे आणि नक्कीच मित्रांनो आणि नक्कीच बॉलावर जर षटकार मारला तर गोड स्वभावाचा माणूस त्या माणसाचं नाव आहे भरत भाऊ वाघ तुम्हाला 201 रुपयाचं पारितोषिक असेल मित्रा आणि नक्कीच या ठिकाणी बॉल आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही थांबायचं आहे
बॉल का नो बॉल. नक्कीच या ठिकाणी फ्री हिट. अगदी नो बॉलावरती फलंदाज कोणचा फटका सजवता. फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्कावरती फ्री हिट बॉल. आणि बघू फ्री हिट बॉलाला पाठवलाय. नक्कीच त्या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट फटका सजवला होता, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. अगदी एकच रनावर संतोष मानावं लागलं तुम्हाला. सोळा षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडाबर आहे 4 बाद 16. 36 बॉलामध्ये 71 रनाची आवश्यकता. षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती आहे. सामना करतील फलंदाज. आणि बघू ह्या ठिकाणी एक रन तर पूर्ण केला तेजने आणि दुसरा रन काढण्याचा प्रयत्न आहे. दुसरा रन देखील पूर्ण. फलंदाज आउट होऊन तंबूच्या आश्रयाला येताना विकेट क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बुरडाबर आहे. समीकरण तुमचं 5 बाद 25 धाबा. षटक क्रमांक 5चा 5वा बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करतील न्यू फलंदाज. आणि बघू ह्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच एक रन तर चोरतीलच. ज्या ठिकाणी मिस फिल्डिंग होईल त्या ठिकाणी आपण स्वतः मेसेज देतो मित्रांनो फलंदाजाला की तुम्ही आता रन घेऊ शकता. नक्की त्या ठिकाणी फलंदाज थांबणार नाही. एक तरी रन जोडेलच आपल्या संघासाठी. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती. फिल्डिंग तैनात. अगदी बॉल बॅटीवर घेतला आणि बॉल जाईल सीमा पार 4 धाबा. लाजवाब. उत्कृष्ट फटका सजवला या ठिकाणी. धावसंख्या बुरडाबर आहे तुमची. षटक क्रमांक 5 खेळ संपूर्ण. समीकरण आहे 5 बाद 30 धाबा अंकावरती जाऊन पोहोचली धावसंख्या तुमची.
ठिकाणे पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र दीपक भाऊ बिरारी. ते वेगळ्या शैलीमध्ये ते त्या ठिकाणी उभे आणि नक्की सखू टप्प्याचा बॉल होता. बॉलाचा अंदाज नाही आला या अनुषंगाने बॉल जाईल निर्धावत चेंडू. नक्कीच या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो बॉल 29 असतील. रन बनवायचे 57. 87 रनाचा पाठला सुरू झालाय तुमच्याकडनं. विकेट गेल्या तुमच्या पास. रन आहे 30. अगदी शरीराला बेथून घेणारा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी रन काढण्याचा प्रयत्न आणि एक रन तर पूर्णच करतील. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी बरका पडते. फिल्डिंग तैनात आणि पंचांचा निर्णय व्हाईट आणि नक्कीच ह्या ठिकाणी रन जाईल रामराजे 11 संघाच्या खात्यात. बनवायच्या 87 धावा. 87 रनाचा पाठला सुरू आहे. विकेट गेले तुमच्या पास. रन आहेत तुमच्या 32. टप्प्याचा बॉल होता परंतु ह्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेला मारलेला चेंडू उचलला फेकला. तोपर्यंत एक रन तर निश्चितच पूर्ण करतील फलंदाज. फिल्डिंग दैनात आणि बघू ह्या ठिकाणी क्लीन बॉल्ड. अगदी बॉलाचा अंदाज नाही आला या अनुषंगाने मैदानामध्ये दाखल झालंय रवी भाऊ सोनवणे. नक्की ह्याच ठिकाणी बॉल आहे तुम्हाला. तुमच्याकडे 26 रन बनवायच्या 54. विकेट गेलेला आहे तुमच्या 6. धावसंख्या बरोबर आहे तुमची. तुमचं समीकरण 6 बाद. रन आहेत 33 या अंकावरती. समोरच्या दिशेला मारलेला चेंडू. 2 फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणि नक्की एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. धावसंख्या बुरडावर जाईल तुमची 34च्या अंकावरती. षटक क्रमांक 6चा लास्ट बॉल प्रगती पथावरती. आणि पंचांचा निर्णय व्हाईट. अतिरिक्त रन येईल तुमच्या खात्यामध्ये. पुन्हा या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो बॉल आहेत 25. रन बनवायचे आहेत तुम्हाला 52. परंतु क्रिकेटचा खेळ आहे वेळेचं काळच सांगेल. फिल्डिंग तैनात आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 6 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे तुमची.
24 रन बनवायचे आहेत बाबूंना. मिडऑफच्या दिशेला मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. केवळ 1 रनावर संतोष मानावा लागेल. तुम्हाला प्रत्येक बॉलावर तुटून पडावा लागेल. आक्रमण करावा लागेल. नक्कीच तुम्हाला रन करायचे आहे. 87 आक्रमण करावा लागेल. आणि बघू या ठिकाणी मिडऑफच्या दिशेला मारलेला चेंडू आणि नक्कीच बॉलाने अगदी स्पीड कमी झालं बॉलाचा आणि नक्कीच्या अनुषंगाने तुम्हाला रन मिळतील फक्त 2. हळूहळू रनाची गती वाढवताना या ठिकाणी धावसंख्या बुरडावर आहे 6 बघू ह्या ठिकाणी बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. इरधाव चेंडूच्या रूपेने जाईल चेंडू. एक डॉट बॉल तुमचा डोके दुखी ठरू शकणार मित्रांनो. लक्ष्याच्या दिशेने मारलेला चेंडू 1 रन तर पूर्ण केला आणि बघू दुसऱ्या रनाची माग होती आणि 1च रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. बॉल आहे शिल्लक तुमच्याकडे 20 रन बनवायचे 48. आणि बघू या ठिकाणी मारलेला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट झेल म्हणावा लागेल गणू भाऊ यांच्या तर्फे. अगदी बाउंड्रीच्या कडेवर टिपलेला झेल माघारी परतावा लागेल तुम्हाला. इथून जर बघितलं तर मित्रांनो हळूहळू मॅचीच रूप बदलत चाललंय मित्रांनो. न्यू फलंदाज दाखल झाले मैदानामध्ये. बॉल आहे शिल्लक 19 रन बनवायचे 48. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. षटक क्रमांक 7व्याचा लास्ट बॉल प्रगतीपथावरती. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. सामना करतील फलंदाज. आणि बघू समोरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि बघू दुसरा रन तर नक्कीच पूर्ण. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे 7 बाद. पर्व पहिलं स्पर्धेचा 3रा दिवस आनंदमय वातावरण सौंदर्य
मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि नक्कीच बॉलला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच 2 रन पूर्ण करतील. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो तुमच्याकडे बॉल आहे 17 आणि बघू दुसरा रन घेता की नाही. नक्की दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण केला या ठिकाणी. नक्कीच बॉल आहे 16 रन बनवायचे आहेत 42. धावसंख्या बरोबर आहे 7 बाद 45. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरकावरती. समोरच्या दिशेला सजवलेला फटका परंतु ह्या ठिकाणी दुसरा रन तर घेण्याचा प्रयत्न आहे. बघू ह्या ठिकाणी नक्कीच निश्चितच दुसरा रन देखील पूर्ण केला. नक्कीच या ठिकाणी आमच्या थर्ड अंपायर कर निर्णय आलाय. रन आउटचं नक्कीच आमचे मित्र चेक करतीलच तोपर्यंत थांबायचं आहे तुम्हाला. ओके 3 बॉल नॉट आउट. ओके नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 8चा चौथा बॉल रिवर्सचा फटका सजवला होता मित्रांनो परंतु त्या ठिकाणी बॉल आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही. षटक क्रमांक 8चा लास्ट बॉल प्रगती पथावरती. बॉल आहे 13 रन बनवायचे 39. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरकावरती. जोर मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी हाईट भरपूर आहे आणि नक्कीच या ठिकाणी लाजवाब कॅच बनावा लागेल आणि पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र दीपक भाऊ बिरारी. नक्कीच अभिनंदन. दुसऱ्या मित्राचं देखील जे वायरमॅन आहेत त्यांचं देखील अभिनंदन तर करावंच लागेल मित्रांनो. या ठिकाणी दोन्ही बुलाडे संघ आहेत तरी बी ह्या ठिकाणी आणखी मॅचचं रूप षटक क्रमांक 8चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे. समीकरण तुमचं 8 बाद 48. 12 बॉलामध्ये 39 रनाची आवश्यकता. बॉल आहेत 12 रन बनवायचे आहेत तुम्हाला 39. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती आहे. बारा बॉलामध्ये 39 रनाची आवश्यकता. फिल्डिंग तैनात. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती आहे. आणि नक्कीच या ठिकाणी एक डॉट बॉल तुमचा डोके दुखी ठरणार. फिल्डिंग तैनात.
अगदी फुलटा शेंडू होता, बोलाचा अंदाज नाही आला. या संघाने बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. बॉल आहेत 10 रन बनवायचे आहेत 39. अगदी फुलटा चेंडू समोरच्या दिशेने मिडॉनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी 1 रन तर निश्चितच पूर्ण होईल. इथून जर बघितलं तर मित्रांनो हळूहळू अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू, बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक 90 लास्ट बॉल प्रगती पथावरती फिल्डिंग तैनात. आणि नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे 49. 8 बाद तुमचं समीकरण आहे. 8 बाद 49. थांबा 6 बॉलामध्ये 38 रनाची आवश्यकता. बॉल आहेत शिल्लक 6 रन बनवायचे आहेत 38. आणि बघू या ठिकाणी नक्कीच बॉल जाईल षटकारच्या रूपाने फटकार. वाह लाजवाब आणि अगदी उत्कृष्ट शैलीमध्ये आमचे अंपायर दीपक भाऊ बिरारी. नक्कीच मित्रांनो अभिनंदन तर करावंच लागेल. षटकार आलाय तुमच्या खात्यामध्ये. अगदी 2 बॉलावरती 10 रन जोडून दिले तुम्ही संघाला. बॉल आहे शिल्लक 4 रन बनवायचे आहे तुम्हाला 28. उत्कृष्ट फटका सजवला, परंतु मित्रांनो अटकटीची व्यास लाजवाब फलंदाज आहेत. आणि नक्कीच ह्या ठिकाणी संतुलन बिघडलं. डायरेक्ट क्लीन बोल्ड आणि नक्कीच ह्या ठिकाणी तुम्हाला माघारी यावं लागेल.
महाराज 11 संघाच्या दिशेने आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी बॉल आहे शिल्लक 2 रन बनवायचे आहे तुम्हाला 27 वार झुकलंय आता गुलाबराव महाराज 11 संघाच्या दिशेनं आणि नक्कीच शिल्लक 1 बॉल दोन बॉल आणि मारलेला चेंडू हा अगदी आम्हाला सन्मान करायला आलाय बॉल षटकाराच्या रूपेने नक्कीच मित्रांनो ही सुरुवात जर केबल्स केली असतील तर नक्कीच या ठिकाणी